आनंद साजरा करायचा आहे, आम्ही सुद्धा गणेश उत्सव साजरा करायचा आहे। परंतु ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालेला आहे, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि हा अन्यायाविरोधात आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे। हे जे अवैध बांधकाम आहे हे निघालं पाहिजे। 2 दिवसापासून आयुक्त आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो अशा पद्धतीने चालू आहे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी झोपलेल्या महानगरपालिकेला, प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज इथे रस्त्यावर बसले। आम्ही प्रशासनाच्या विरोधात आज इथे बसलेलो आहोत, केंद्राच्या किंवा राज्य सरकारच्या विरोधात बसलेलो आहोत। वसई विरार महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आज इथे बसलेलो आहोत। आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना या संदर्भात मागणी केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे काढण्यासाठी, पण खालचे अधिकारी कारवाई करत नाही, म्हणून आज इथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व इथे आंदोलनासाठी बसलेले आहेत। हे कार्यकर्तेच ठरवतील, आम्ही ठरवणारे कोण आहोत। भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांवर चालणारी पार्टी आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणेच आजचा हा निर्णय झालेला आहे आणि तो पुढे पण होत राहणार। हे जे इथलं अवैध बांधकाम आहे हे निघालं पाहिजे, एवढीच मागणी आम्ही केलेली आहे। अरे बंद करो, बंद करो, गुंडागर्दी बंद करो, बंद करो, बंद करो, गुंडागर्दी बंद करो। तुम्ही आज उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आपण या आपल्या जो कार्यकर्ता आहे प्रतीक चौधरी ह्याच्यावर जो भ्याड हल्ला झाला आणि अशा भ्याड हल्ला करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याचा अनैतिक धंदे, अवैध धंदे बंद व्हावेत, समाजातील अशा प्रवृत्ती कुठेतरी थांबल्या पाहिजेत, म्हणून आपण इथे आज जमलेलो होतो। आपल्या मागण्या आपण केल्या। आपण मागणी करत असताना 3 वाजल्यापासून आज 8, 8:30 वाजले, 5 ते 6 तास आपण इथे थांबलेलो आहोत। आपले लोकप्रिय खासदार, सन्मान्य खासदार डॉक्टर हेमंत सावरा हे आज आपल्याला त्यांनी विनंती केली, त्यांनी सर्व आयुक्त, उपायुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्याचा गणेशोत्सव आणि अपुरं पोलीस प्रशासन आणि काही तांत्रिक बाबी असतील, जी मदत कागदोपत्री लागेल ती मदत आम्ही महानगरपालिकेला देऊ। परंतु आजचं आंदोलन आपण थांबवलेलं नाही किंवा संपवलेलं नाही, हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आणि हे आंदोलन आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांच्या विनंतीला मान देऊन आपण आजचं आंदोलन थांबवलेलं आहे। महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त वनमाळी साहेब यांनी जे आम्हाला आश्वासनपर जे पत्र दिलेलं आहे, या पत्रावर आपण बिलकुलही विश्वास ठेवलेला नाही। आपण फक्त आणि फक्त आपले सावरा साहेब ह्यांच्या विनंतीला मान देऊन आजचं आपण आंदोलन थांबवलेलं आहे, स्थगित केलेलं आहे। एवढंच बोलून माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। अभी जाएगा नहीं आता मी काय म्हणतो, समजा त्याचे कागदपत्र नाहीत, मग तुम्ही त्याला बंद तरी कसं काय करू?